नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी गोवन टाईपमध्ये भिंगीच्या माशाची तुम्हाला करी बनवून दाखवते. ती कशी बनवायची आणि त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया. हे भिंगीच्या माशाची आपण करी बनवणार आहोत. ती करीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हा मासा बघा स्वच्छ मी असा 2-3 वेळा चांगला धुवून घेतलेला आहे. हे मिरच्या आणि धने मी इथे पाण्यात भिजत घातलेले आहेत. 7-8 मिरच्या घेतल्या आहेत, 2 चमचे धने घेतलेत, 4-5 ह्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 वाटी मी ओला नारळ घेतला आहे, एक छोटा कांदा मी असा उभा कापून घेतला आहे, 1 टोमॅटो कापून घेतला आहे, हळद घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. करीसाठी जो मसाला लागणार आहे तो आता आपण वाटून घेऊया. आता मिक्सरमध्ये मी हे मिरच्या आणि धने टाकते. आता ओला कांदा टाकूया. आता हा टोमॅटो टाकूया. हे ओला नारळ घेतला होता तो टाकूया. हे 4-5 पाकळ्या मी लसूणच्या घेतल्या होत्या त्या टाकूया. हे हळदसुद्धा टाकूया आणि आता मिक्सरला आपण बारीक हा वाटून घेऊया. करीसाठी मी इथे एक टोप ठेवलेला आहे. त्यात आता फोडणीसाठी मी तेल टाकते. तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे, तर आपण हा मसाला आहे तो फोडणीला घालूया. मसाला चांगला आता आपला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला आता आपला भाजला आहे, तर आता आपण त्यात आता पाणी ओतूया. यात आता आपण चवीपुरतं मीठ घेतलंय ते घालूया आणि ह्यात 4-5 मी कोकम घेतले ते टाकूया आणि ह्याला चांगला कड आला का याच्यावर आपण आता मच्छी सोडायची त्याच्यात. करीला आपल्या चांगला आता कड आलेला आहे. याच्यावर आता आपण मच्छी सोडूया. भिंगीची करी आपली तयार झालेली आहे, तर आपण आता गॅस बंद करूया. भिंगीच्या माशाची करी आपली तयार आहे. भातासोबत एकदा तुम्ही अशी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट करून मला सांगा ही भिंगीची माशाची करी तुम्हाला कशी वाटली. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.